नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे शिवसेनेचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर यांनी चारही उमेदवार उभे केलेत। आपल्यासोबत स्वतः चारही उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आता कोणत्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही विकास कामाच्या जनतेसमोर जाते सध्या? नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक 1 मध्ये सन्माननीय नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी गेल्या 6 वर्षामध्ये 3,500 कोटीचे कामं या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये केलेले आहेत। हे प्रभाग क्रमांक 1चं जर सांगायला झालं तर एकही गल्ली अशी नाही ज्या ठिकाणी साहेबांचा CC रोड झालेला नाही। नाली आणि लाईटीचा प्रश्न आम्हाला जर आम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाचा प्रश्न नाही, आम्ही काय विकास कामं साहेबांना केलेत हेच आम्हाला सांगायचं काम आहे। काय विकास कामं करू हेच जनतेला सांगायचं काम नाही। साहेबांनं केलेल्या कामाची पावती ही जनता आम्हाला 100% देणार आहे। आणि मार्केटमध्ये आणि याच्यामध्ये चर्चा चालू आहे की प्रसारमाध्यमामध्ये की साहेबांनी मुलाला घरीच तिकीटं दिले, पण साहेबांनी एका व्हॅन ड्रायव्हरला म्हणजे ऑटो चालकाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे। जे गेल्या 25 वर्षापासून मी एकनिष्ठपणे शिवसेनेमध्ये काम करतो। साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे। आणि माझ्यासोबत दुधमल साहेब म्हणून आहे, त्यांचा बी भाऊ माझ्यासोबत ऑटो चालवते। शाळेवरचे पोरं सोडणारे आम्ही माणसं आहे, सर्वसाधारण माणसं आहे। सर्वसाधारण माणसाला आमच्यासमोर तिकीट मागणारे बलाढ्य पैसे घेऊन तयार होते साहेबासमोर। माझ्यासमोरची घटना आहे, माझ्यासमोर 50 लाख रुपये ठेवले होते। तुम्ही तिकीट शिवसेनेमधून मागू नका म्हणून ही लाच मला देण्याची वेळ या ठिकाणी आली होती समोरच्यावर, पण मी पैशाला कुठलंही बळी न पडता जनतेच्या समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। सन्माननीय बालाजी कल्याणकर साहेबांना आमच्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आहे। आम्ही प्रत्येक जनतेच्या पाया पडून मतदान मागत आहेत। आणि साहेबांचं निश्चितच प्रभाग क्रमांक 1 मधून 4ला 4 उमेदवार आमचे म्हणजेच सुहासभाऊ कल्याणकर, योगेशभाऊ मुंडे, सरस्वती चव्हाण आणि रत्नाबाई दुधमल या 4ही उमेदवार आमचे महानगरपालिकेवर निश्चित निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत। आणि जनता साहेबांच्या विकास कामाच्या दृष्टीने आम्हाला निश्चित स्वीकारेल ही आमची। आणि या ठिकाणी आमचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे साहेबांनी कुठलेही पद नसताना फक्त जिल्हाप्रमुखच्या पदावर सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असताना करोडो रुपयाचे कामं त्यांनी जिल्हाप्रमुख या पदावर असताना आणलेले आहेत। आणि वार्डामध्ये जिल्हाप्रमुख उमेशभाऊ मुंडे साहेब यांनीही काम केलेले आहे। त्यामुळे दोन्हीही या नेते मंडळीचे हात या नवयुवकांच्या माध्यमातून आमच्या सर्वसाधारण उमेदवारावर आहेत। त्यामुळे 1 नंबरमध्ये 4ला 4 सीटा या शिवसेनेच्या निवडून येतील हे आम्हाला विश्वास आहे। आताच तुम्ही म्हणालात की तुम्हाला 50 लाख रुपये काहीतरी 50 लाख आताच तुम्ही म्हणालात की विरोधी पक्षाने तुम्हाला काहीतरी पैसे देऊ केले, नेमकं कोणी देऊ केले होते? नाव मी सांगू शकत नाही, सध्या प्रचार करण्यात नाही। योग्य वेळ ज्या वेळेस येईल त्यावेळेस मी नावानिशी आणि पुराव्यानिशी सर्व सादर करेल। आणि समाज माध्यमामध्ये हे चालू आहे की साहेबांनी आणि निष्ठावंताला न्याय या ठिकाणी भेटलेलाच आहे। साहेबासोबत ज्या वेळेस बंड केला म्हणत होते त्यावेळेस साहेबासोबत जे कार्यकर्ते उभे होते, आज नांदेड उत्तरमध्ये त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय भेटलेला आहे। आणि जे हरामखोरं साहेबाच्या घरासमोर येऊन मुतत होते त्या हरामखोराचे तिकीटं काढलेले आहेत साहेबांनी, त्या हरामखोराला साहेब न्याय कसा देतील? ज्यांनी विधानसभेसाठी साहेबाकडून 50 लाख रुपये लाच घेतली त्याच्यानंतर तिकीट उचलले त्या हरामखोराला साहेब तिकीट कसं देतील? ते आज साहेबाचा अपप्रचार करत आहेत। मी त्यांना सांगू इच्छितो, साहेबांनी सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय दिलेले आहे। नांदेड उत्तरमध्ये जेवढे तिकीटं दिलेले आहेत ते सच्च्या शिवसैनिकाला न्याय भेटलेला आहे। आणि साहेब त्या सगळ्या शिवसैनिकांच्या पाठीशी आहेत आणि खंबीरपणे आम्ही साहेबांच्या पाठीशी आहे। तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत आता 4 पॅनलमध्ये विरोधी जे प्रतिस्पर्धी आहेत कसं बघता त्यांच्याकडे? साहेबांनी आम्हाला एकनाथभाई शिंदे साहेबांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे, समाज कार्यामध्ये जात असताना कोणावर टीका करायची नाही। सन्माननीय आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे कोणावर प्रतिस्पर्ध्यावर टीका करायची नाही। आपल्या विकास कामाचा झंझावात आपल्याला सन्माननीय आमदार साहेबांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे। फक्त विकास कामावर बोला, कोणावर टीका करू नका अशी साहेबाची शिकवण आणि आदेश आम्हाला आहे। त्यामुळे सध्या तरी मी कोणावर टीका करणार नाही। सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणते प्रश्न प्रलंबित आहेत जे तुम्ही निवडून मार्गी लावणार? नवीन भाग या ठिकाणी जोडला गेलेला आहे, जसा दत्त सिटीचा भाग असो, इकडं भक्ती लॉन्सच्या मागचा भाग असो, अयोध्यानगरीच्या पलीकडचा भाग असो, शांताई नगरी असो, तरोडाच्या पलीकडचा भाग असो, नवीन भाग जो जोडल्या जात आहेत नांदेड महानगरपालिकेमध्ये म्हणजे तरोड्यामध्ये जोडल्या जात आहे त्या ठिकाणी
ठिकाणी मूलभूत सुविधांचा विकास राहिलेला आहे. त्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही 4ला 4 उमेदवार जेव्हा नांदेड महानगरपालिकेवर निवडून जाऊ, सगळ्यात आधी मूलभूत समस्यावर आमचं प्राधान्य राहील आणि जनतेची सेवा हेच आमचा धर्म राहील. तर तुम्ही आता ज्यांना हरामखोर म्हणाला ते म्हणतायत की मी जर निवडून आलो असतो तिसऱ्यांदा तर आमदारकीचा स्पर्धक झाला असतो म्हणून उमेदवारी नाकारली. हे साहेबांचा हात तुम्ही महाराष्ट्रात बघितलेला आहे. सन्माननीय बालाजी कल्याणकर साहेब 1 नंबरला एकनाथभाई शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आणि प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे. तुम्ही वार्डामध्ये विचारा. आम्ही जेव्हा आता समोर मतदान मागायला जातो तर आम्हाला सांगत आहेत बालाजी कल्याणकर साहेबाचा तुम्ही पक्षावर कडून थांबले ना, तुम्हाला काही विषय नाही. त्यामुळे साहेबाचं काम हे जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि साहेबांची आम्हाला शिकवण आहे, कोणावर टीका करू नका. फक्त हे मुद्दा आत्ता ऐरणीवर आला होता म्हणून हे शब्द माझ्या तोंडातून गेलेले आहेत. कोणाचं मन दुखवलं असेल मी या ठिकाणी क्षमा मानतो. दादा, साहेबांनी मला फक्त माफी मागायला शिकवलेले. आमदार साहेब पण जेव्हा बोलतात सगळ्या जनतेची माफी मागूनच बोलतात आणि तेच शिकवण आम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी सुहास भाऊला पण तीच शिकवण आहे, योगेश भाऊला पण तीच शिकवण आहे आणि मला पण साहेबासोबत मी जवळपास पहिल्या निवडणुकीपासून मी साहेबासोबत आहे आणि साहेबांनी तेच बघून आम्हाला कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय दिलेला आहे. त्यामुळं मी अजून काही बोलू इच्छित नाही. खरंच ते दावेदार आहेत का विधानसभेचे? ते आता विधानसभा जेव्हा येईल त्यावेळेस आम्ही छातीठोकपणे तुम्हाला उत्तर देऊ त्या गोष्टीचं. आता फक्त महानगरपालिका चालू आहे. महानगरपालिका संबंधानं तुम्ही प्रश्न विचारा, त्याचे आम्ही हजारो उत्तर द्यायला तयार आहे. विजयाची खात्री आहे तुम्हाला? विजयाची खात्री 101% आहे. सर्व जनता आमच्या पाठीशी आहे. सर्व माता भगिनी आमच्या पाठीशी आहेत. लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहेत. लाडके भाऊ आमच्या पाठीशी आहेत आणि विकासाचा झंझावात नांदेड उत्तरमध्ये असल्यामुळं आम्हाला विजयाची 101% गॅरंटी आहेत. आणि सन्माननीय आमदार साहेब बालाजी कल्याणकर साहेब, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे साहेब आणि सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेब आमच्या पाठीचे असल्यामुळे आम्हाला कोणाचीही भीती नाही. वार्डाचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास आम्ही निश्चित करणार. या वार्डामध्ये कुठलीही समस्या आत्ताच फोन यायला चालू झालेत आणि आत्ताच आम्ही विकासाचे कामं करत नाही, पण सेवा द्यायची तत्परपणे आम्ही या ठिकाणी जनतेमध्ये उभे टाकलेले आहेत आणि जनतेमध्ये जात आहोत. नक्कीच आपण पाहू शकतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 1चे शिवसेना उमेदवार आहेत. 4 उमेदवार या प्रभागामध्ये शिवसेनेत बालाजी कल्याणकरचे आमदार त्यांनी दिलेत आणि येणाऱ्या काळामध्ये कळलं 16 तारखेला की शिवसेनेचा या ठिकाणी विजय होतो का. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.